नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 10वा विषय इतिहास व राज्यशास्त्र या विषयातील पहिलं प्रकरण बघूया। पहिल्या प्रकरणाचं नाव आहे बाळांनो इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा। बघा, आपण सर्व इतिहास या विषयाला जाणतोय, समजतोय। इयत्ता 1ली ते 9वी पर्यंत आपण इतिहास शिकलेलो आहोत, परंतु आजपर्यंत आपण इतिहास शिकत असताना काय बघितलंय? ऐतिहासिक कालखंडांमधल्या घटना बघितलेल्या आहेत, ऐतिहासिक कालखंडामध्ये घडलेले प्रसंग बघितलेले आहेत, त्यांचं ज्ञान आपण मिळवलेलं आहे। याचबरोबर मग तो पहिलं महायुद्ध असो, दुसरं महायुद्ध असो, मराठ्यांचा इतिहास असो, या संदर्भातला संपूर्ण इतिहास आपण शिकलेलो आहोत। म्हणजे इतिहासाचं ज्ञान आपण मिळवलेलं आहे। आणि यावर्षी सुद्धा इयत्ता 10वीला आपल्याला इतिहास हा विषय अध्यापनाकरिता आहे, शिकण्याकरिता आहे। त्यामुळे इतिहास हा विषय आपण शिकणार आहोत निश्चितच। पण बघा बाळांनो, या वर्षीच्या या इतिहास विषयामध्ये थोडा बदल झालेला आहे। म्हणजे शिक्षण मंडळाने आपल्याला फक्त यावर्षी इतिहास फक्त शिकावा, त्याचं अध्ययन करावं, त्याचं ज्ञान मिळवावं एवढंच अपेक्षित नव्हे। तर मग काय अपेक्षा आपणाकडून या अपेक्षा आहेत की आपण इतिहास यावर्षी शिकावा, त्याचं ज्ञान मिळवावं आणि तो इतिहास घडवण्याचा प्रयत्न करावा। फक्त इतिहास घडवण्याचाच प्रयत्न करू नये, तर इतिहासाचं लेखन सुद्धा आपल्याकडून अपेक्षित आहे। आणि मी या ठिकाणावरून सांगू इच्छितो आपणास की आपल्यापैकी बहुतेक विद्यार्थी जर उद्याचे इतिहासकार असू शकतात, परंतु इतिहास लिहिण्याकरिता मार्गदर्शक तत्व काय असायला पाहिजे यासंबंधी आपल्याला माहिती नसते। आणि त्याच अनुषंगानं आपल्याला यावर्षी इयत्ता 10वीला हे प्रकरण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, म्हणजे इतिहास लेखन कशा पद्धतीनं करावं, कशा पद्धतीने करायला पाहिजे या संदर्भात पाश्चिमात्य विचारवंत जे आहेत त्यांनी या ठिकाणी आपले विचार मांडून ठेवलेले आहेत। भारतीय विचारवंतांचा पण आपल्याला अभ्यास आहे यावर्षी, पण पुढील प्रकरणामध्ये आहे। या प्रकरणामध्ये आपण पाश्चिमात्य विचारवंतांच्या संदर्भात इतिहास लेखनाचे काय नियम आहे किंवा काय निकष आहे या संदर्भात आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। तर या प्रकरणामध्ये बाळांनो 4 महत्त्वाचे ठळक मुद्दे दिलेले आहेत। त्यापैकी पहिला मुद्दा आहे इतिहास लेखनाची परंपरा कशी आहे। दुसरा मुद्दा येतो आधुनिक इतिहास लेखन कशा पद्धतीनं केलं गेलं। तिसऱ्या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे की युरोपमधील जो वैज्ञानिक दृष्टिकोन होता, या दृष्टिकोनाचा इतिहास या विषयासोबत कशा प्रकारचा संबंध आलेला आहे। आणि चौथा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महत्त्वाचे विचारवंत। या प्रकरणामध्ये त्या विचारवंतांनी या इतिहास लेखनाच्या संदर्भात आपले विचार मांडून ठेवलेले आहेत। आता गतकाळात घडून गेलेल्या ज्या घटना आहेत, या घटना क्रमशः सलगतेने आपल्याला आकलन करता आल्या पाहिजेत। त्याकरिता, त्या उद्दिष्टाकरिता इतिहासाचं संशोधन केलं गेलं पाहिजे, इतिहासाची मांडणी केली गेली पाहिजे आणि इतिहासाचा अभ्यास केला गेला पाहिजे। या गोष्टीला महत्त्व प्राप्त होऊ लागलं। म्हणजे इतिहासाची रचना करायची प्रक्रिया सुरू झाली आणि ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया अखंडितपणे चालत राहते। आता अखंडितपणे चालत राहते म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मी एक उदाहरण तुम्हाला देतो की मी एखादं संभाजी महाराजांच्या जीवनातल्या एखाद्या प्रसंगावर मी इतिहास लिहिला, मला जे पुरावे मिळाले असतील, मला जे संदर्भ मिळाले असतील, माझ्याकडे जे ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध झालेले असतील, त्यांच्या बळावर मी तो इतिहास लिहिला। परंतु कालांतराने काही आणखीन नवीन इतिहासकार येतील, त्याच घटनेच्या संदर्भात ती इतिहास लिहितील। मग त्यांना मिळालेल्या पुराव्याच्या बळावर, त्यांना मिळालेल्या संदर्भाच्या बळावर किंवा साहित्याच्या बळावर कदाचित ते माझ्यापेक्षा चांगला इतिहास लिहू शकतील। मग याच्यावरून हे मी लिहिलेला इतिहास चुकीचा आहे किंवा खोटा आहे हे सिद्ध होत नाही। अशा पद्धतीनं नवनवीन इतिहासकार येणारे आपापल्या संकल्पना त्या ठिकाणी इतिहासामध्ये मांडून ठेवणार आहेत। आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलं गेलेलं आहे की इतिहास लिखाणाची ही जी प्रक्रिया आहे ही अखंडितपणे चालत असते। मग यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाला बाळांनो, तुम्ही सर्व विज्ञान शिकता, तुम्हा सर्वांना विज्ञानाचं ज्ञान आहे। आपल्याला ही गोष्ट विज्ञानात माहिती आहे की विज्ञानात एक कुठलंही विधान जरी केलं गेलं असेल, कुठलंही स्टेटमेंट जरी केलं गेलं असेल, तरी ते स्टेटमेंट, ते विधान हे मात्र प्रायोगिक पद्धतीने किंवा निरीक्षणाच्या पद्धतीने सिद्ध करता येते। आणि म्हणून न्यूटनचे काही नियम आहेत, ते नियम त्यांनी जेव्हा मांडून ठेवलेले आहेत ते आजसुद्धा आपण सिद्ध करू शकतो प्रयोगाच्या माध्यमातून। परंतु आणि म्हणून मग विज्ञान काय करते? विज्ञान एक सार्वत्रिक आणि सार्वजनिक, सार्वत्रिक आणि सार्वकालिक असा एक नियम मांडू शकते आणि पुन्हा पुन्हा सिद्ध करू शकते। परंतु इतिहासामध्ये असं होत नाही, कारण इतिहासामध्ये आपण प्रात्यक्षिक पद्धती वापरू शकत नाही किंवा त्याचबरोबर निरीक्षण पद्धतीचा सुद्धा वापर करू शकत नाही। त्याचं कारण असं असते की इतिहासामध्ये ज्या घटना घडून गेलेल्या असतात ह्या गतकाळात घडलेल्या असतात,
जेव्हा त्या घडत असतात त्याचं निरीक्षण करायला आपण उपस्थित नसतो आणि त्या पुन्हा आता नव्यानं त्याच्यावर जर प्रायोगिक पद्धती करून बघतो म्हटलं तर ते आपल्याकडून शक्य होणार नाही. म्हणजेच इतिहास हा सार्वकालिक आणि सार्वत्रिक असा नियम मांडू शकत नाही. तरीही मात्र इतिहास हे विज्ञानापेक्षा कुठेही कमी नाही असं या विचारवंतांनी पटवून दिलेलं आहे. त्यानंतर पुढला मुद्दा आहे, इतिहासाचं लेखन करत असताना ऐतिहासिक भाषेत लिहिले गेलेले जे पत्रव्यवहार असतील, मग त्या पत्रव्यवहारांमध्ये लिहिल्या गेलेली जी भाषा असेल, त्याच्यामध्ये लिहिलेली जी लिपी असेल, या लिपींच्या माध्यमातून या लिपींचं ज्ञान आपल्याला असायला पाहिजे. आता प्रत्येकच इतिहासकाराला हे ज्ञान असेल हे आपण गृहीत धरू शकत नाही. मग त्याला काय करावं लागेल, त्या भाषेचा त्या लिपीचा जो जाणकार आहे, जो तज्ज्ञ आहे, त्या तज्ज्ञाचं मार्गदर्शन मिळवावं लागेल. त्याचबरोबर इतिहास लिहित असताना त्या ठिकाणी जे कागद वापरले गेलेले आहेत त्या कागदाची निर्मिती केव्हा झालेली आहे हे बघावं लागेल. त्या कागदाचा प्रकार कुठला आहे हे बघावं लागेल. त्याचबरोबर त्या ठिकाणी अक्षरवटिका म्हणजे अक्षरांचं वळण, हे अक्षरांचं वळण आपल्याला बघावं लागेल. त्यानंतर अधिकारिक राजमुद्रा, ज्या राजमुद्रा आपल्याला शिवाजी महाराजांची राजमुद्रा माहिती आहे, त्या राजमुद्रेचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. मग आता प्रश्न असा पडतो की या सर्व गोष्टींचं ज्ञान इतिहासकाराला असू शकते का? एकाच माणसाला एवढ्या सर्व गोष्टींचं ज्ञान असणं हे सुद्धा शक्य नाही आहे. मग काय करता येईल? मग त्याला एका तज्ज्ञ माणसाची, ज्याला या सर्व गोष्टींची जाण आहे, अशा तज्ज्ञ मार्गदर्शकाची किंवा जाणकाराची त्याला मदत घ्यावी लागेल. आणि नंतर या सर्व घटनांचा, या सर्व कागदपत्रांचा, या सर्व गोष्टींचा त्याला संशोधन करावं लागेल. आणि संशोधन केल्यानंतर तुलनात्मक दृष्टीने तर्क सुसंगत तो इतिहास लेखनाचं महत्त्वाचं कार्य करू शकतो. आता या इतिहास लेखनाकरिता महत्त्वाच्या म्हणजे इतिहासाचं संशोधन करत असताना इतिहास लेखनाकरिता सहाय्यभूत ठरणाऱ्या ज्या ज्ञानशाखा आहेत किंवा संस्था आहेत, त्यापैकी सर्वात प्रथम येते ती म्हणजे पुरातत्व. पुरातत्व विभाग काय करत असतो? पुरातत्व विभाग हा उत्खननाचं काम करत असतो. आणि उत्खननामध्ये आता आपल्या भारतीयांना सुद्धा वाटत होतं की आपल्याला प्राचीन संस्कृती नाही आहे, परंतु पुरातत्व विभागाच्या माध्यमातून हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि आपल्या भारतीयांनाही माहिती झालं की आपल्याला सुद्धा प्राचीन संस्कृती आहे. दुसरं म्हणजे अभिलेखागार. या अभिलेखागारामध्ये काय असते, जे ऐतिहासिक कालखंडामधील जे मूळ दस्तऐवज आहे, महत्त्वाचे साहित्य आहे, ते या ठिकाणी राखून ठेवलेले असतात. आपण या विभागांना भेटी देऊन आपण त्या संदर्भातला इतिहास जाणून घेऊ शकतो. त्यानंतर हस्तलिखितांचा अभ्यास. त्या काळामध्ये प्रिंटिंग वगैरे नव्हती आणि म्हणून जे पत्रव्यवहार केले जात असे हे हाताने लिहूनच पत्र पाठवले जात असे. या पत्रांचं अध्ययन करून सुद्धा आपण चांगल्या प्रकारे इतिहास लिखाणाकरिता आपल्याला मदत होऊ शकते. त्यानंतर भाषा रचनाशास्त्र. आता भाषा कशी लिहिली गेली आणि ती भाषेची रचना कशी गेलेली आहे हे आपल्याला या विभागाच्या मार्फत माहिती मिळू शकते. नाणकशास्त्र. आता ज्या ज्या राजाच्या सत्ता ज्या ज्या कालखंडामध्ये होत्या त्यांनी आपापली नाणी काढली होती. मग ती नाणी जर आपल्याला मिळाली, त्या नाणीच्या माध्यमातून त्या कालखंडामध्ये कोण्या राजाची सत्ता होती ही गोष्ट आपल्याला 100% माहिती होऊ शकते. म्हणजे सत्यता, त्या बाबीची सत्यता आपल्याला लक्षात येऊ शकते. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे वंशावळीचा अभ्यास. वंशावळ म्हणजे माहिती आहे तुम्हाला. समजा फॉर एक्झाम्पल आपण जर मुघलांच्या इतिहासाच्या संदर्भात जर विचार केला तर बाबरने स्थापन केलेली सत्ता औरंगजेब बादशाहपर्यंत आणि मध्यंतरी किती राजे त्यामध्ये मधात येऊन गेले, या सर्वांचा अभ्यास आपल्याला वंशावळीच्या माध्यमातून करता येतो. इतिहास संशोधनाची पद्धती कशा प्रकारची असायला पाहिजे, मग त्यामध्ये इतिहासाची मांडणी कशा पद्धतीनं करायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणावरून बाळांनो सुरू होतो, उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. म्हणजे एका घटनेच्या संदर्भात जो तुम्हाला इतिहास लिहायचा आहे त्या संदर्भात जी माहिती तुमच्याकडे आहे ती माहिती खरोखर कुठून आलेली आहे, तिचे संदर्भ काय आहेत, ती खरोखर म्हणजे सत्य आहे की असत्य आहे, या बाबीचा शोध बाळांनो तुम्हाला घ्यावा लागेल. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो ऐतिहासिक माहितीचं संकलन. जी माहिती आहे तुमच्याकडे त्यापेक्षा आणखीन माहिती तुम्हाला लागेल, मग तिचं संकलन करावं लागेल. त्यानंतर ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचं जे स्वरूप आहे हे स्वरूप अधोरेखित करावं लागेल. मग ह्या दोन गोष्टींची तुलना करावी लागेल. त्यानंतर जो निष्कर्ष निघेल त्या निष्कर्षावर आपण पुढलं कार्य करू शकतो. तिसरा मुद्दा आहे विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थळ कालात्मक संदर्भ. म्हणजे जी ऐतिहासिक माहिती, ज्या घटनेबद्दल ऐतिहासिक माहिती तुम्हाला आहे त्या माहितीचं स्थळ कालात्मक, स्थळ ठिकाण, काळ म्हणजे काळ
या दोन्ही बाबतीत त्याचे संदर्भ तुम्हाला शोधावे लागतील. मग ते संदर्भ शोधल्यानंतर तुम्हाला या विचारवंतांनी इतिहास लेखनाची जी चौकट सांगितलेली आहे त्या चौकटीमध्ये बसवावे लागतील. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडेल की संकल्पनात्मक चौकटीचं आकलन म्हणजे त्या इतिहासकारांनी ती चौकट सांगितली आहे की ज्या चौकटीमध्ये तो इतिहास लिहायचा आहे आपल्याला. पुढला मुद्दा येतो ऐतिहासिक संदर्भाशी निगडित योग्य प्रश्नांची मांडणी करणे. म्हणजे जे ऐतिहासिक माहिती तुम्हाला मिळाली त्याचे संदर्भ तुम्ही शोधले, मग त्या संदर्भाशी निगडित प्रश्न. आता प्रश्न कसे विचारायचे मी तुम्हाला सांगितलं की अधिकारदर्शक मुद्रा, शिवाजी महाराजांची मुद्रा आपण. मग आता शिवाजी महाराजांची मुद्रा आपल्यासमोर आली संदर्भ म्हणून. मग तिला पहिला प्रश्न विचारावा लागेल की ही मुद्रा कोणाची आहे. उत्तर मिळेल शिवाजी महाराजांची. ही मुद्रा खरोखर शिवाजी महाराजांची आहे का. मग त्याचा शोध घ्यायसाठी तुम्हाला मूळ शिवाजी महाराजांची मुद्रा बघावी लागेल. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा आपण त्या संदर्भांना करू तेव्हा त्यातून येणारे जे उत्तर आहे हे अगदी सत्य उत्तरं म्हणजे असली उत्तर आपल्यासमोर येतील. त्यानंतर संभाव्य परिकल्पना मांडणे. परिकल्पना मांडणे म्हणजे तर्क मांडणे. म्हणजे तुम्हाला इतिहासकाराला फक्त ऐतिहासिक घटनांच्या संदर्भात लिहिलं गेलं पाहिजे असं अपेक्षित नाही, तर त्या कालखंडामध्ये खरोखर काय घडलं असेल किंवा काय घडू शकते असा तर्कसुद्धा तुम्हाला करावा लागेल. आणि शेवटचा मुद्दा आहे इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन करणे. मागील वर्षीच आपण इतिहासाची साधनं शिकलो. लिखित साधनं आहेत, मौखिक साधने आहेत आणि भौतिक साधने आहेत. या साधनांचं संशोधन आपल्याला करावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीनं आपण इतिहासाचं संशोधन करू शकतो. यानंतर इतिहास लेखनाची परंपरा. आता इतिहास लेखनाची परंपरा कशी होती. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सक पद्धतीनं संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या सत्य घटनांची मांडणी करणे या गोष्टीला म्हणते इतिहास लेखन. लक्षात घ्या बाळांनो पुन्हा की उपलब्ध जे पुरावे तुमच्याकडे आहे या उपलब्ध पुराव्याचे चिकित्सक पद्धतीनं संशोधन करावं आणि भूतकाळात घडून गेलेल्या ज्या सत्य घटना आहेत त्या सत्य घटनांची मांडणी करणे या गोष्टीला इतिहास लेखन असं म्हटल्या जाते. आणि जो विचारवंत अशा ऐतिहासिक घटनांची मांडणी करतो त्या विचारवंताला इतिहासकार असं संबोधल्या जाते. यानंतर जे इतिहासकार आहे. आता इतिहासकार म्हटल्यानंतर त्याला कुठल्या तरी घटनेच्या संदर्भात लिखाण करावं लागेल. मग आता इतिहासामध्ये घडून गेलेला तर शेकडो, हजारो, लाखो घटना आहेत. एवढ्या सर्व घटनांचं ज्ञान त्याला असू शकते का. अपेक्षितच नाही आहे. आणि एवढं सर्व ज्ञान त्याला असावं ही आपली सुद्धा अपेक्षा नाही आहे. मग त्यामध्ये काय करायचं की त्याला तो ज्या प्रसंगाचा ज्या घटनेचा तो म्हणजे निश्चित करतो. जी घटना ज्या घटनेच्या संदर्भात त्याला इतिहास लिहायचा आहे त्या घटनेचा त्याने निश्चिती केल्यानंतर त्याला प्रथमतः हा विचार करावा लागतो का मला वाचकांपर्यंत माझ्या वाचकांपर्यंत काय पोहोचवायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल मी जर समजा इतिहासकार असेल, मला जर इतिहास लिहायचा असेल तर मी एक छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातल्या घटनेचा निश्चिती केली. फॉर एक्झाम्पल दिलेर खानाची मैत्री असेल किंवा बुरानपूरवरचा लूट असेल किंवा आणखीन एखादी घटना असू शकते. मग त्या घटनेच्या संदर्भात मला हे पहिले ठरवावं लागेल का मला माझ्या वाचकांपर्यंत कुठला इतिहास पोहोचवायचा आहे. मग यावर त्या इतिहासकाराची खरोखर भाषाशैली, त्याचा वैचारिक दृष्टिकोन कशा पद्धतीचा आहे, त्याची भाषाशैली कशी आहे या सर्व गोष्टी निश्चित होत असतात. त्यानंतर पुढला मुद्दा आहे प्राचीन कालखंडामध्ये इतिहास लेखनाची अशी कुठलीही पद्धत अस्तित्वात नव्हती. आणि ती अस्तित्वात नसल्यामुळं मग का प्राचीन कालखंडामधील लोकांना त्यांच्या पूर्वजांबद्दल त्यांच्या भूतकाळांबद्दल जिज्ञासा नव्हती, त्यांना ज्ञान नव्हतं, त्यांना आपुलकी नव्हती असं म्हणता येणार नाही. त्याचं कारण असं की त्यांनासुद्धा त्यांच्या पूर्वजांनी जे शौर्य, जे पराक्रम, जे धाडस दाखवलं या सर्व गोष्टींचा अभिमान त्यांनाही होता. परंतु आजच्या युगाप्रमाणे लिखाणाची अशी साधनं त्या कालखंडामध्ये उपलब्ध नसल्या कारणानं मग काय करत असे वडीलधारी मंडळी वर्तमानातल्या पिढीला त्यांच्या पूर्वजांचे शौर्य, त्यांच्या पूर्वजांचे पराक्रम सांगत असे. मग एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा इतिहास सांगितला जात असे. म्हणजे आपल्या पूर्वजांचा पराक्रम हा समोर सांगण्याचं काम केलं जात होतं. तर अशा पद्धतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा इतिहास सांगितला जात होता. आपल्या पूर्वजांचं शौर्य, त्यांचा पराक्रम, त्यांचं धाडस एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात होतं. त्याचप्रमाणे जे गुहाचित्र आहेत, गुहाचित्र म्हणजे गुफेत असलेले चित्र, या गुहाचित्रांमध्ये त्यांच्या पूर्वजांचे जे पराक्रम होते, जे शौर्य होतं त्या संदर्भातले चित्र त्या ठिकाणी काढून म्हणजे जतन करून ठेवलेले आहेत. म्हणजे या माध्यमातून ते सुद्धा त्यांच्या पूर्वजांचा इतिहास जपत होते. त्यांना सुद्धा त्याबद्दल अभिमान होता. परंतु लिखित स्वरूपात अशी कुठलीही परंपरा आपल्या त्या कालखंडामध्ये दिसत नाही. आणि म्हणून त्यांच्या जीवनावर काही कथा
लिहिल्या गेल्यात, गीतं लिहिल्या गेलेत, पोवाडे लिहिल्या गेलेत. पोवाडे तुम्हाला माहीत आहे स्फूर्तिगीतं असतात, म्हणजे त्यांच्या पराक्रमाचा, शौर्याचं त्यातून गुणगौरव केलेला असतो. अशा पोवाड्यांच्या रचना केल्या गेल्यात आणि जगातमध्ये जागतिक यासारख्या परंपरा जगात अति प्राचीन कालखंडापासून अस्तित्वात होत्या. यानंतर आधुनिक इतिहास लेखनाच्या संदर्भातले 4 प्रमुख वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगितलेली आहेत. यापैकी सर्वात पहिलं म्हणजे की ही जी पद्धती आहे इतिहास लेखनाची, ही जी पद्धती आहे ही शास्त्रशुद्ध पद्धती आहे. शास्त्रशुद्ध पद्धती आहे आणि त्याला सांगितलं का आहे, कारण तिची सुरुवात ही प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. म्हणजे कुठलीही घटना घेतली, कुठल्याही घटनेच्या संदर्भात ते दस्तऐवज घेतले, त्या संदर्भात मग आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांच्या माध्यमातून त्यातून जे उत्तरं येतात हे विश्वासार्ह असतात. म्हणून या पद्धतीला शास्त्रशुद्ध पद्धत असं म्हटलं गेलेलं आहे. दुसरा मुद्दा आहे की हा जो इतिहास लेखनाची पद्धती आहे ही मानव केंद्रित आहे. म्हणजे भूतकाळातील जो मानवी समाज होता त्यांनी ज्या कृती केलेल्या होत्या या कृतींचं वर्णन या पद्धतीच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जातो. त्या कृतींसोबत कुठल्याही देव आणि देवतांचा कुठलाही संबंध जोडण्यात येत नाही. म्हणजे एखादी इमारत उभी झाली असेल, एखादं मंदिर उभं झालं असेल तर असं म्हटलं जाणार नाही की ते मानवानं असं म्हटलं जाईल की ते मानवानं बनवलेलं आहे, ते देवानं बनवलेलं आहे असं निश्चितच म्हटलं जाणार नाही. अशा पद्धतीची ही पद्धती आहे. या प्रश्नांच्या जे प्रश्न या इतिहासामध्ये विचारले जातात त्यांना जे उत्तरं मिळतात ते विश्वासार्ह पुराव्यांचा त्यांना आधार असतो आणि त्यामुळं तर्कसुसंगत इतिहासाची मांडणी करता येणं शक्य आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. यानंतर आपण बघणार आहोत हेरोडोटस BC 484 ते BC 425 म्हणजे बिफोर क्राइस्ट, इसवी सन पूर्व 5वं शतक. या 5व्या शतकामध्ये हेरोडोटस हे ग्रीकचे इतिहासकार होते आणि यांनी जे आधुनिक इतिहास लेखन झालेलं आहे या आधुनिक इतिहास लेखनाची जी बीजे आहेत ही बीजं या प्राचीन ग्रीक इतिहासकाराच्या लेखनात आपल्याला आढळतात. म्हणजे ज्या इतिहासकारांनी, ज्या विचारवंतांनी आज इतिहास लेखनाचे विचार मांडलेले आहे त्यांना ते कुठून मिळालेले आहेत तर इसवी सन 5व्या शतकामध्ये हेरोडोटस यांनी जे विचार लिहून ठेवलेले आहे त्याच विचारांच्या आधारावर आधुनिक विचारवंतांनी इतिहास लेखनाच्या पद्धतीचे नियम आपल्याला सांगितलेले आहेत. यानंतर युरोप खंडामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. बघा 18व्या शतकामध्ये युरोप खंडामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या 2 क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती झालेली होती. मग आता विज्ञान आणि तत्वज्ञान या विषयामध्ये प्रचंड प्रगती झाल्यामुळं त्या ठिकाणी काही विचारवंतांना वाटू लागलं की या विज्ञानाच्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून आपण सामाजिक आणि ऐतिहासिक घटनांचा सुद्धा किंवा वास्तवांचा सुद्धा अभ्यास करता येणं शक्य आहे. असा विचार विमर्श सुरू झाला. म्हणून त्यांना असं वाटू लागलं की इतिहासाची मांडणी ही सुद्धा विज्ञानाच्या आधारे आपण करू शकतो किंवा वैज्ञानिक पद्धतीने आपण करू शकतो, ती शक्य आहे असा विश्वास त्या विचारवंतांना वाटू लागला. आणि म्हणून मग त्यांनी इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येऊ लागलं. मात्र यापूर्वी जर आपण बघितलं 18व्या शतकाच्या पूर्वी या युरोप खंडामध्ये जर परिस्थिती आपण बघितली, युरोप खंडातील विद्यापीठांच्या माध्यमातून जी शिक्षण प्रणाली राबवल्या जात होती या शिक्षण प्रणालीमधून अध्ययनासाठी किंवा अभ्यासासाठी कशाचा उपयोग केला जातो म्हणजे देवदेवतांचा. म्हणजे त्याच्यातून ईश्वर विषयक चर्चा आणि ईश्वराच्या संबंधीचं जे तत्वज्ञान आहे या विषयांना अधिक महत्त्व त्या कालखंडामध्ये दिलं गेलं होतं. म्हणजे 18व्या शतकाच्या पूर्वीचा जर आपण विचार केला तर. परंतु कालांतरानं मात्र ही परिस्थिती बदलू लागली आणि ही परिस्थिती हळूहळू बदलत असताना 1737मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन या ठिकाणी जे विद्यापीठ स्थापन झालं या विद्यापीठामध्ये इतिहास विभागासाठी एक स्वतंत्र इतिहास या विषयाकरिता एक स्वतंत्र विभाग स्थापन त्या ठिकाणी करण्यात आला. आणि कालांतरानं मग जर्मनीमध्ये या गॉटिंगेन विद्यापीठाच्या नंतर इतरही विद्यापीठांमध्ये इतिहास विषयासाठी किंवा इतिहास लेखन या विभागासाठी एक स्वतंत्र विभाग त्या ठिकाणी स्थापन करण्यात आला. आता आपण आलो आहे महत्त्वाच्या आणि मूळ मुद्द्याकडे, महत्त्वाचे विचारवंत. आता या इतिहास लेखनाचे जे मूळ तंत्र ज्या विचारवंतांनी सांगितलेले आहे त्या सर्वांचं सहकार्य हे इतिहास लेखनामध्ये झालेलं आहे. त्यांचं मोलाचं सहकार्य या ठिकाणी आपल्याला झालेलं आहे. आणि त्यापैकी काही जे महत्त्वाचे विचारवंत आहे त्या विचारवंतांच्या संदर्भात आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यापैकी पहिले आहेत ते म्हणजे रेने डेकार्त. यांचा जन्म 1596ला आणि मृत्यू 1650ला झाला. हे फ्रेंच तत्त्वज्ञ होते. यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव आहे डिस्कोर्स ऑन द मेथड. आणि यांचं इतिहास लेखनाच्या संदर्भात म्हणजे महत्त्वाचं मत होतं काय
कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे, म्हणजे त्या शतकामध्ये, म्हणजे 17व्या शतकामध्ये जर आपण पाहिलं तर कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे हा एक विचार पुढे येऊ लागला. आणि त्याच्या अग्रभागी रेने देकार्त हे होते आणि त्यांनी डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथामध्ये एक इतिहासाचं शास्त्र शुद्ध संशोधन कशा पद्धतीनं केलं जावं याकरिता एक महत्त्वाचा नियम मांडून ठेवला. आणि तो नियम म्हणजे एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत ती कदापिही स्वीकारू नये. म्हणजे तुम्हाला एखाद्या घटनेच्या संदर्भात इतिहास लिहायचा आहे, परंतु ती घटना खरोखर त्या घटनेच्या संदर्भातले जे कागदपत्र आहे हे सत्य आहेत की नाही आहेत, पहिले याची शहानिशा तुम्ही करून घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला या गोष्टीची प्रचिती येईल का हे सर्व घटना सत्य आहे, त्यानंतर त्या गोष्टीचा तुम्ही स्वीकार करावा आणि त्या घटनेच्या संदर्भातला इतिहास लिखाणाला सुरुवात करावी. यानंतर पुढले विचारवंत आहेत व्हॉल्टेअर. हे यांचा जन्म 1694 आणि मृत्यू 1778, म्हणजे 18व्या शतकातले फ्रेंच तत्त्वज्ञ आहेत. यांचं मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुये असं होतं. आता यांचे इतिहास लेखनाच्या संदर्भातले विचार काय होते? केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम. केवळ वस्तुनिष्ठ सत्य म्हणजे इतिहासकालीन ऐतिहासिक कालखंडामध्ये ज्या घडून गेलेल्या घटना आहेत, राजांच्या, महाराजांच्या, शौर्याच्या, पराक्रमाच्या, त्यांच्या संदर्भातली फक्त वस्तुनिष्ठ माहिती मिळवू नका किंवा त्या घटना ज्या ज्या क्रमानं घडल्या त्या कालक्रमांचा विचार करू नका, एवढ्यावरच फक्त लक्ष केंद्रित करू नका. मग त्यांचं काय म्हणणं होतं? तत्कालीन समाजव्यवस्था कशी होती, त्या काळाचा समाज कसा होता, त्या समाजामधील जी जनता आहे ही जनता कुठल्या प्रकारचा व्यापार करत होती, उद्योग करत होती, शेती व्यवसाय कशा पद्धतीचा होता, आर्थिक परिस्थिती कशा पद्धतीची होती, या सर्व गोष्टींचा विचार तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे इतिहास लेखन करत असताना या सर्व बाबींचा विचार तुम्ही करायला पाहिजे असं एक मत व्हॉल्टेअरच्या माध्यमातून पुढे येऊ लागलं. आणि त्यामुळं काय झालं की इतिहासाची मांडणी करत असताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा एक विचार त्या कालखंडामध्ये पुढं येऊ लागला आणि हा विचार बऱ्याच जणांना पटू लागला. त्यामुळं व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असं सुद्धा संबोधल्या जाते. यानंतर आपण बघणार आहोत महत्त्वाचे विचारवंत जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. यांचा जन्म 1770 आणि मृत्यू 1831, म्हणजे 19व्या शतकातले. जर्मन तत्त्वज्ञ आहेत. यांनी लिहिलेले 2 ग्रंथ आहेत, एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस आणि रिझन इन द हिस्ट्री. आता यांचा विचार ऐतिहासिक किंवा इतिहास लिहिण्याच्या संदर्भात यांनी काय मत मांडून ठेवलं आहे? त्यांचं म्हणणं होतं की ऐतिहासिक वास्तव म्हणजे इतिहासात घडलेली जी वास्तवता आहे ते वास्तव तुम्ही तर्कशुद्ध पद्धतीनं मांडलं गेलं पाहिजे. म्हणजे ऐतिहासिक वास्तव हे तर्कशुद्ध पद्धतीनं मांडलं गेलं पाहिजे यावर त्यांनी भर दिला. इतिहासातील ज्या घटना आहेत त्या घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी करत असताना इतिहासकाराला जशा जशा प्रकारचे संदर्भ मिळत असतील, पुरावे मिळत असतील, त्या बळावर इतिहास हा बदलत राहतो आणि तो इतिहास बदलणे हे स्वाभाविक सुद्धा आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की इतिहास हा जरी विज्ञानाप्रमाणे प्रयोगाच्या माध्यमातून किंवा निरीक्षणाच्या माध्यमातून आपल्याला सिद्ध करता येत नसेल तरीही मात्र विज्ञानापेक्षा इतिहास हा कुठल्याही कमी दर्जाचा नाही, म्हणजेच इतिहास लिखाणाची पद्धती ही कमी दर्जाची नाही असं त्यांचं मत होतं. यानंतर पुढले विचारवंत आहेत लिओपॉल्ड व्हॉन रांके. 19व्या शतकातले, जन्म आहे 1795, मृत्यू आहे 1886 मध्ये. जर्मन तत्त्वज्ञ आहेत. यांनी लिहिलेला ग्रंथ आहे द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. हे बर्लिन विद्यापीठामध्ये होते. बर्लिन म्हणजे जर्मनीमध्ये. बर्लिन विद्यापीठामध्ये यांच्या विचारांचा प्रभाव होता. बर्लिन विद्यापीठावर रांके यांच्याच विचारांचा प्रभाव होता आणि त्यामुळं त्यांनी इतिहास लेखनाच्या संदर्भात सांगितलं का जर इतिहास लेखन आपल्याला करायचं असेल तर मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची माहिती असते. आता बाळांनो एक गोष्ट लक्षात घ्या का मूळ दस्तऐवज म्हणायचं कशाला? फॉर एक्झाम्पल मी एक पत्र घेऊन आलो तुमच्याकडे आणि तुम्हाला दाखवलं की हे बाळांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं हे पत्र आहे. मग आता ते पत्र मूळ आहे का, ते पत्र असली आहे का, ते पत्र नकली आहे का, ते पत्राची झेरॉक्स आहे का, या सर्व बाबी तुम्हाला त्या ठिकाणी तपासून बघाव्या लागतील. या ठिकाणी रांके यांचं म्हणणं आहे का ते शिवाजी महाराजांचं मूळ पत्र असायला पाहिजे. त्यानंतर त्या घटनेशी संबंधित जे जे आपल्याला सर्व प्रकारची कागदपत्र आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घ्यावा लागेल आणि त्या माध्यमातून आपण सत्यापर्यंत पोहोचू शकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आणि इतिहासामध्ये काल्पनिकतेवर जे लिखाण केलं गेलं या काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली आणि जागतिक इतिहास लिखाणाला त्यांनी चालना दिली. त्यांना असं वाटत होतं की जागतिक इतिहासाचं सुद्धा लेखन व्हायला पाहिजे. यानंतर महत्त्वाचे विचारवंत आहे कार्ल मार्क्स. 19व्या शतकातले, जन्म 1818चा आणि मृत्यू आहे 1883चा. जर्मन तत्त्वज्ञ होते. जगप्रसिद्ध ग्रंथ लिहून ठेवलेल्या दास कॅपिटल या माणसाने म्हणजे कार्ल मार्क्स यांनी इतिहास लेखनाच्या पद्धतीला अगदी कलाटणी दिली. हे आले आणि यांनी एक नवीन पद्धती या ठिकाणी इतिहास लेखनाच्या संदर्भातली सांगितली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. आता अमूर्त म्हणजे काय? मूर्त म्हणजे ज्या गोष्टीला, ज्या वस्तूला आपण स्पर्श करू शकतो किंवा बघू शकतो, आणि अमूर्त म्हणजे अनुभविक, काल्पनिक असलेली. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की इतिहास हा जिवंत माणसाचा असायला पाहिजे. मग त्यांनी सांगितलं की समाजामध्ये माणसाचे नातेसंबंध असतात. समाजामध्ये माणसाच्या नात्यासंबंधांमध्ये त्यांच्या गरजा भागवण्यासाठी त्यांच्याकडे उत्पादनाची साधनं असतात. आता ही साधनं समाजामध्ये सर्वांकडे सारखी नसतात. मग समाजामध्ये दोन वर्ग असतात, गरीब वर्ग आणि श्रीमंत वर्ग. मग गरीब वर्गांकडे अशा प्रकारची साधनं नसतात, परंतु श्रीमंत वर्गाकडे अशा प्रकारची साधनं असतात. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी एक उदाहरण घेऊया. ते म्हणजे एक जमीनदार हा श्रीमंत असल्यामुळे त्याच्याकडे भरपूर जमीन आहे आणि त्या जमिनीमध्ये काम करणारा जो मजूर आहे, या मजुरांकडून हा जमीनदार काम करून घेतो, त्यांना मजुरी देतो. परंतु हा जमीनदार त्या मजुराकडून काम करून घेतल्यानंतर त्या शेतातून जे उत्पन्न निघते त्या उत्पन्नाचा फायदा हा कोणाला होणार आहे? जमीनदाराला होणार आहे. परंतु ती मेहनत कोणी केलेली आहे? मजुरांनी केलेली आहे. मग त्या उत्पन्नाचा नफा हा मजुरांना मिळतो का? नाही. मग समाजामध्ये काय निर्माण होईल? अशा पद्धतीनं एक समाजामध्ये वर्गावर विभागणी व्हायला लागेल. मग ही समाजावर वर्गावर विभागणी व्हायला लागली म्हणजे समाजामध्ये वर्ग संघर्ष निर्माण होतील. आणि म्हणून कार्ल मार्क्स यांनी सांगितलं की हा इतिहास, मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादनाची साधने असतात तो वर्ग इतर वर्गाचं आर्थिक शोषण करत असतो. यानंतर ॲनल्स प्रणाली. 20व्या शतकामध्ये फ्रान्समध्ये ॲनल्स नावाची प्रणाली आली. या प्रणालीवर व्हॉल्टेअर यांचा महत्त्वाचा प्रभाव होता. या प्रणालीमध्ये सुद्धा काय सांगितलं गेलेलं आहे की राजे, रजवाडे, पराक्रमी, शूरवीर यांच्या संदर्भातच इतिहास लिहिला गेला पाहिजे असं अपेक्षित नाही. मग तत्कालीन वातावरण, तत्कालीन सामाजिक परिस्थिती, त्यांची आर्थिक व्यवस्था, व्यापारधंदे, शेती या संदर्भात सुद्धा, हवामान म्हणजे स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधनं या संदर्भात सुद्धा इतिहास लिहिला गेला पाहिजे. या गोष्टीवर भर दिली गेली आणि ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचं आणि तिचा विकास करण्याचं श्रेय हे फ्रेंच इतिहासकारांना दिल्या जाते. नंतर स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये सिमॉन द बोव्हा या नावाची फ्रेंच विदुषी होती. तिला असं वाटायला लागलं की स्त्रियांच्या संदर्भात इतिहास लिहिला गेला पाहिजे, कारण स्त्रिया ज्या ज्या क्षेत्रामध्ये, म्हणजे आपली जी संस्कृती आहे ही पुरुषप्रधान संस्कृती आहे. या पुरुषप्रधान संस्कृतीमुळं स्त्रीच्या इतिहासाकडे कोणी लक्ष देत नव्हतं आणि तिला असं वाटलं की स्त्रियांचा सुद्धा इतिहास लिहिला जावा. या अनुषंगाने तिने स्त्रिया ज्या ज्या ठिकाणी रोजगार, नोकरी, ट्रेड युनियन या ठिकाणी किंवा स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी या संदर्भात कार्य करत असताना त्या स्त्रियांचं शोषण केलं जाते. आणि म्हणून त्याचप्रमाणे कौटुंबिक हिंसाचार सुद्धा स्त्रियांवर केले जातात. या सर्व बाबींच्या संदर्भात तिचं अध्ययन झालं पाहिजे, त्या संदर्भात लिखाण झालं पाहिजे असा विचार तिने मांडला आणि 1990 पासून स्त्री या स्वतंत्र विषयावर इतिहास लेखनाचं कार्य सुरू केलं. नंतर आणि शेवटचे विचारवंत आहेत मायकेल फुको. 1920चा जन्म आणि 1984चा मृत्यू म्हणजे 20व्या शतकातले फ्रेंच तत्त्वज्ञ आहेत. यांनी लिहिलेला ग्रंथ आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. यांनी एक वेगळाच नियम इतिहास लेखनाच्या संदर्भात सांगितला आहे की इतिहासाची कालक्रमानुसार मांडणी करणे अगदी चुकीचं आहे. मग ते काय म्हणतात की पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे उद्दिष्ट नसून, पुरातत्व विभागाच्या माध्यमातून अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतर म्हणजे भूतकाळातील जे बदल आहे या बदलाचं स्पष्टीकरण देण्याकडे त्यांचा कल होता. त्यांनी लक्ष वेधलं आणि इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर मायकेल फुको यांनी भर दिला आणि म्हणून त्यांनी या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असं संबोधलं. आणि ज्या विषयांमध्ये मनोविकृत, तुरुंगवास किंवा वैद्यकशास्त्र यासारख्या विषयांचा सुद्धा इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार व्हायला पाहिजे या संदर्भात मायकेल फुको यांनी आपले विचार मांडून ठेवले. आता आपण या ठिकाणी बघणार आहोत, आपण 6 विचारवंत बघितले.
सर्वांचे विचार सारखे नाही आहेत, वेगळे वेगळे आहेत. त्यामध्ये जर रेने देकार पाहिलं तर गोष्टीची सत्यता निसंशयरित्या प्रस्थापित व्हावी म्हणून त्यांनी तोपर्यंत तिचा कदापि स्वीकार करू नका असं म्हटलं. त्यानंतर व्हॉल्टेअर म्हणतात की मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा विचार पुढे आला. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल म्हणतात ऐतिहासिक वास्तव हे तर्कशुद्ध पद्धतीने मांडण्यावर त्यांनी भर दिला. लिओपॉल्ड व्हॉन रांके म्हणतात मूळ दस्तऐवजाच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे. कार्ल मार्क्स म्हणतात इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. ॲनल्स प्रणाली या प्रणालीवर व्हॉल्टेअरचा प्रभाव होता. मायकेल फुको म्हणतात इतिहासाची कालक्रमानुसार मांडणी करणे चुकीची पद्धत आहे. बाळांनो, या ठिकाणी हे प्रकरण तुम्हाला समजलं असेल असं मी अपेक्षित धरतो आणि या प्रकरणावर तुम्हाला थोडा गृहपाठ देऊ इच्छितो. त्यामध्ये या प्रकरणात असलेला स्वाध्याय आपल्याला सोडवायचा आहे. त्याचबरोबर हिरोडोटस या इतिहासकारावरील माहिती इंटरनेटच्या माध्यमातून शोधून ती संकलित करायची आहे. आणि तिसरा आहे प्रकल्प पाश्चिमात्य इतिहासकारांचे म्हणजेच विचारवंतांचे छायाचित्रांचे आंतरजालाच्या माध्यमातून संकलन करा आणि त्याची वहीत नोंद करून ठेवा. आपण हे सर्व ऐकलं त्याबद्दल मी आपण सर्वांना धन्यवाद देतो, रजा घेतो.